नमस्कार. आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 22. यल्लब्ध्वा च परल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. श्लोकाचा अर्थ: परमात्मा प्राप्ती रूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मा प्राप्ती रूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. पुढील श्लोकात ज्या दुःखाच्या संयोगाला वियोग असे म्हटले आहे, त्या योग या नावाने सांगितल्या जाणाऱ्या परमात्मा साक्षात्कार रूपी विशेष अवस्थेचे वाचक येथे यम हे पद आहे. या स्थितीत योग्याला परम आनंद व परमशांतीचे निधान असलेल्या परमात्म्याची प्राप्ती झाल्यामुळे तो पूर्ण काम होतो. त्याच्या दृष्टीने या लोकीचे व परलोकीचे सर्व भोग, त्रैलोक्याचे राज्य व ऐश्वर्य, विश्वव्यापी मान व मोठेपण इत्यादी जितकी सांसारिक सुखाची साधने आहेत, ती सर्व क्षणभंगूर, अनित्य, रसहीन, त्याज्य, तुच्छ व नगण्य असतात. म्हणून इतर कोणतीही सांसारिक वस्तू प्राप्त करून घेण्यास योग्य अशी तो मानत नाही. मग त्यापेक्षा अधिक मानण्याची शक्यता कुठे आहे? परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या योग्याला मोठ्यात मोठे भोग व ऐश्वर्य हे रसहीन व तुच्छ वाटतात आणि तो त्यांच्या प्राप्तीची इच्छा बाळगत नाही व ते प्राप्त न झाल्यास किंवा ते नष्ट झाल्यास तो फिकीर करत नाही. आपल्या स्थितीपासून तो जराही ढळत नाही. तसेच महान दुःख कोसळल्यावरही तो अविचलित राहतो. येथे दुःखेन याच्याबरोबर गुरुणा हे विशेषण वापरून व अपि याचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की सामान्य दुःखांची तर गोष्टच काही विशेष नाही. सामान्य दुःखे तर धैर्यवान व तितिक्षु असे पुरुष सुद्धा सहन करू शकतात. परंतु ही स्थिती प्राप्त करून घेतलेला योगी अत्यंत भयानक आणि असह्य दुःखामध्ये सुद्धा आपल्या स्थितीमध्ये पूर्णपणे अढळ व अचल राहतो. शस्त्रांनी शरीर कापले जाणे, अत्यंत दुस्सह थंडी, उष्णता, पाऊस आणि वीज इत्यादींमुळे होणारी शारीरिक पीडा, अत्यंत उत्कट अशी रोगजन्य व्यथा, प्रियातिप्रिय वस्तूचा अचानक वियोग आणि जगात अकारणच होणारा महान अपमान, तिरस्कार व निंदा इत्यादी जितकी महान दुःखांची कारणे आहेत, ती सर्व एकदम जरी आली तरी ती त्याला त्याच्या स्थितीपासून जरा सुद्धा ढळू देत नाहीत. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर त्या योग्याचा खरे तर या शरीराशी काहीही संबंध उरत नाही. ते शरीर फक्त लौकिक दृष्टीने त्याचे मानले जाते. प्रारब्धाप्रमाणे त्याचे शरीर, इंद्रिये आणि मन यांच्याबरोबर सांसारिक वस्तूंचा संयोग वियोग होत राहतो. शीत उष्ण, मान अपमान, स्तुती निंदा इत्यादी अनुकूल व प्रतिकूल भोग पदार्थांची प्राप्ती व विनाश होऊ शकतो. परंतु सुखदुःखांचा कोणी भोगता नसल्यामुळे त्याच्या अंतःकरणात कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही निमित्ताने, कोणत्याही प्रकारचा किंचितही विकार उत्पन्न होत नाही. परमात्म्यामध्ये त्याची अढळ स्थिती जशीच्या तशीच राहते. अशा प्रकारे आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.